मैदानामध्ये तिरंगा चषक होता, तिथे पण खूप छान उजळ होता, इथे पण आहे. आणि आम्ही 3-4 मॅच बॅकफुटला होतो. हे वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली, बक्षीसला पोहोचण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा तुम्हाला. जासईचे कॅप्टन, कसं वाटतंय तुमचाही अनुभव आम्हाला शेअर करा. इथं गेल्या वेळी आम्ही रनरअप राहिलेलो आहोत, तर आम्हाला या ग्राउंडचा अंदाज आहे आणि सर्व चांगला परफॉर्मन्स देत आहे. साईजचं लकी ग्राउंड आहे, त्याने या मैदानामध्ये करून दाखवलं, कारण एक झेलही सुटला त्याचा. आणि गतवर्षी त्याने बाईक घेतले, काय अपेक्षा आहे त्याच्याकडून? पुन्हा एकदा बाईक घ्यावी ही अपेक्षा आहे. विश ऑल द बेस्ट, कारण याच अपेक्षा आपल्याला पुढे घेऊन जातात. आणि शुभेच्छा देऊया, जाऊया मॅचकडे. लगेच सामना सुरू होईल, अंतिम मॅच. चला आपण या शेवटच्या मॅचला सुरुवात करणार आहोत. खूप चांगले अंपायरिंग आमचे तिन्ही पंच हेमंतजी कोले असेल, निशांत म्हात्रे, निलेश म्हात्रे, तिन्ही पंचांनी मस्त अंपायरिंग आज संपूर्ण रात्रभर केली. रोशन पाटील, तारा यांचा आवाज आपण ऐकलात, त्यांनी मस्त योगदान दिलं. आज रॉक्षा प्रवीणजी गायकर, खरं तर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा अगदी त्यांच्या शुभमुखातून झाला. आणि आता आपण या शेवटच्या मॅचला सुरुवात करतोय, लास्ट मॅच ऑफ द नाईट. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी अजूनही बघायला मिळत आहेत. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षक उपस्थित आहेत, तिथे आम्ही त्यांचं स्वागत करू. परंतु थंडी अक्षरशः कडाक्याची बघायला मिळाली. त्यामुळे उद्या जे प्रेक्षक आमचे येणार आहेत किंवा खेळाडू येणार आहेत, येता वेळेस स्वेटर 100% घेऊन या, असेल तर कानटोपी देखील घेऊन या, गरज आहे. आणि आमच्या मुख्य मंचावर बघू शकता, आता कॅमेरा थोडासा इकडे आमच्या पाहुण्यांकडे मारावा लागेल आता, कारण रात्र आहे. आणि रात्र जी थंडी आहे, ती थंडी उडवण्यासाठी आता सगळे आईस्क्रीम खातात. आणि म्हणून म्हटलं जातं ना की काटा काढायचा असेल तर काट्याचाच वापर करावा लागतो. थंडीला उडवण्यासाठी आता थंड आईस्क्रीम. तर प्रणय भाई, चांगली सोय. अश्विन शेट यांचं देखील चांगले योगदान आहे, सगळ्यांचं अगदी मंचावर. नाही, मस्त मजा केली, एन्जॉय केली, आयुष्य एकदा मिळतं आणि त्याचा आनंद मनमुराद घेतला पाहिजे. आणि तुम्ही सगळ्यांनी आज जो सन्माननीय मयूर शेठ घरे त्यांचा वाढदिवस साजरा केला, एन्जॉय केला, या शुभेच्छा असतील यापेक्षा. कारण असं म्हणतात की जो आपण जे काही कृतीतून करतो त्याचा आनंद समोरच्या मिळाला पाहिजे. आपण वाढदिवसाला प्रेझेंट घेऊन जातो, केक घेऊन जातो, जरूर त्याचा स्वीकार होतो, परंतु जेव्हा तुम्ही सगळेजण नाचत होतात आनंदानं, तेव्हा मयूर शेठ घरात भरपूर हास्य त्यांच्या चेहऱ्यावर होतं, समाधान होतं. आणि हेच त्यांचा विजय, याच त्यांच्या शुभेच्छा आहेत. असा सपोर्ट त्यांना करत राहा निरंतर. आपण जाऊया आता मॅचमध्ये. लास्ट मॅच आहे, शेवटचा मॅच आहे. आणि अगदी आपण बघू शकता रात्रीचे 2:40 झालेत. खरं तर आज थोडंसं 2 तास जवळपास आपण उशीर होतो. कौशिक हॉटेलचे मालक सन्माननीय अश्विन शेठ पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी 50,000चं आर्थिक सहकार्य आलंय. गतवर्षी देखील त्यांनी मोठे योगदान दिलंय, त्यांचाही आभार आपण व्यक्त करूया. जाऊया मॅच मध्ये आपण. साईश म्हात्रे, गतवर्षी याच मैदानावर त्यांनी याच स्पर्धेमध्ये बाईक पटकावली, गतवर्षी रनरअप ठरले ते. आता यंदा त्यांच्या अगेन्स्ट दादर आहे. पहिल्याच बॉलवर तडाखा फाईट, 1 बाउन्स बॉल सीमारेषा पलीकडे, 4 धावांकरता चौकार. पहिल्या बॉलवर चौकार आले आणि हा बॉल वाईड यॉर्कर बघायला मिळाला. डेंजर एंडकडे साईश धावत होता आणि इथे 1 रन इथे पूर्ण केली जाईल. त्याच्या वैयक्तिक सध्या 5 धावा तुम्हाला फलकावर बघायला मिळतील आणि सांघिक देखील 5.
सुटलेला झेल रोडपाली संघाला किती कठीण ठरला आणि किती महाग पडला याचं ज्वलंत उदाहरण मागील मॅच मध्ये साईशनं दाखवून दिलं. कारण जेव्हा साईशचा मागील मॅच मध्ये झेल सुटला तेव्हा मला वाटतं साईश वैयक्तिक जवळपास तो 12 धावांवर खेळत होता आणि तदनंतर त्याचा झेल सुटला आणि त्याने नंतर जाऊन पुढे 32 केल्या. जबरदस्त बॅटिंग. फटका सजलाय आता व्ही शेप मध्ये समोरच्या दिशेला जयदीप म्हात्रे आणि त्याच्या बॅट मधून तडाखा षटकार. सन्माननीय वीरेंद्र रघुनाथ शेठ घरत यांच्याकडून जासई संघाला शुभेच्छा आहेत. त्यांचंही आपण स्वागत करूया. मैदानामध्ये आपण जाऊया. पहिल्या 3 बॉलमध्ये 11 धावा आलेत. नशीब नाईक बाउन्सर अटेम्प्ट केला आणि पंच लेग अंपायर सांगत असताना 1 बाउन्स लिगली असतो. स्लॉट मधून हा चेंडू खरं तर जयदीप सांगत असताना की यस डेफिनेटली त्यांच्या स्लॉट मधून गेला, परंतु 1 बाउन्स तिथे अटेम्प्ट आणि त्याची वॉर्निंग इथे देण्यात आले. सेकंड अटेम्प्ट दंडनीय असेल हे सांगितलं. नशीब नाईक आपल्या बॉलवर सज्ज झाले. कमबॅक राहिल्यानंतरच्या बॉलवर हा लोअर फुल टच बॉल ड्राईव्ह केलाय. वेगानं जायचं, बॉल कलेक्ट करायचा, लगेच थ्रो करायचा या उद्देशानं चेंडूवर धावून गेला, परंतु त्यासाठी बॉल कलेक्ट होणं गरजेचं असतं. सन्माननीय संदीप शेठ पाटील रॉयल ग्रुप, रॉयल ग्रुपचे सर्व संदीप शेठ पाटील यांचं आपण स्वागत करूया. त्यासोबत मयूर पाटील पिंट्या आणि त्यांचं आपण स्वागत करूया. ड्राईव्ह केला बॉलला वेज शेप मध्ये, बॉल निघून जाईल सीमा रेषा पलीकडे. रन मिळतील 4 चौकार. नशीब नाईक ज्याला आपण बघितलं जाणता राजा संघ दादर आणि त्यांचा अतिशय महत्वाचा गोलंदाज आणि त्याच्यावर हल्ला बोल झाला. साईशनं 3 बॉलमध्ये 9 केल्या. या षटकामध्ये जयदीपनं 3 बॉलमध्ये 7 केल्या. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन फलकावर धावा आहेत 16. दोन्ही संघाचे भरपूर प्रेक्षक अवेलेबल आहेत, अजून आहेत. आम्ही त्यांचं मनाच्या अंतकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत करू. अतिशय चांगल्या फ्रंट स्लाइड ज्याची चर्चा मगाशीच झाली टॉस बॉक्स मध्ये की प्रत्येक खेळाडूचं हेच मत आहे की मैदानामध्ये चेंडू चांगला दिसतो आणि जेव्हा मैदानामध्ये एसटीवर स्क्रीचवर जेवढा चांगला चेंडू दिसेल तेवढा मैदानामध्ये फटकेबाजी आणि तेवढीच फलंदाजी करण्यासाठी मदत होतो. एक पाटा विकेट आणि त्यासोबत तेवढंच भव्य दिव्य असं क्रीडांगण हे बनवण्यात आलंय. अगदी मैदानाच्या आतमध्ये आपण मैदानाला खूप चांगल्या पद्धतीनं रोलिंग आणि त्यासोबत पाण्याच्या साह्यानं खूप चांगल्या पद्धतीने त्याला सेट केले गेले. मैदानाच्या बाहेर आम्ही बघितलं आणि अतिशय चांगली तयारी, तेवढंच चांगलं फ्रंट स्लाइड सोबत तेवढं चांगलं क्रीडांगण सजवलं गेलंय. नवनवरीच्या सारखं लुक देण्यात आलंय या क्रीडांगणाला आणि तेवढंच मुख्य व्यासपीठ भव्य दिव्य चमचमणाऱ्या ट्रॉफ्या मालिका बेरासाठी बाईक 3 स्पोर्ट्स सायकल सगळं काही व्यवस्थित. हा फटका शॉर्ट ऑन पूल करायचा होता. बॅटच्या टॉप पेजला हा चेंडू लागला आणि जयदीप म्हात्रेच्या खेळीचा अंत झालाय. थँक्यू डीजे. विकेट इथे आले रॉयल ग्रुपचे सर्व सन्माननीय संदीप शेठ पाटील, त्यासोबत बबलू वाणी सूत आपल्याला करण्यात आली आहे आणि दमदार योगदान. एकमेकास सहाय्य करू आणि पुढे जाऊ आणि अगदी सन्माननीय मयूर शेठ घरत साहेबांवर असणारं प्रेम, निलेश शेठ पाटील यांच्यावर असणारं प्रेम आणि संपूर्ण जय माता दी ग्रुप पुन्हा एकदा अगदी त्याच दिशेनं बॅट इथे त्यांनी फिरवली, परंतु 1 रन इथे कंप्लीट केले जाईल. धावसंख्येचा आता वेग वाढलाय. रन फलकावर धावा लागले. टोटल 24/24 आपल्याला बघायला मिळतील.
पहिल्या 2 षटकांचा खेळ आता संपला आणि धावसंख्येचा फलक जाऊन पोहोचलाय 12.00 च्या सरासरीनं बोर्डवर धावा लागले टोटल 24. शतरंज के खेल का हर चलता सिक्का जहां वहां इसके नाम का घोड़े गावचा हिरो जसा इस पे है दुनिया फिदा सभी सारे मंथन दादाला सारे मंथन मंगेश जोशी आल्या बॉलिंग ट्रॅकवर. रन फलकावर धावा आहेत त्या 24 धावा. असं जर रन रेट 12चं सुरू राहिलं तर प्रोजेक्टेड स्कोर आहे 48 आणि या मैदानावर तुम्हाला 50+ रन ह्या करायलाच पाहिजेत पहिल्यांदा बॅटिंग करायचं असेल तर. कारण गतवर्षी देखील आम्ही दमदार स्पर्धा बघितल्या इथे जिथे अतिशय चांगली कामगिरी उद्या आपल्याला बघायला मिळते. जयश्री पाटील 50 नंबरवाला सोन्या बैलाचे मालक उद्या सोनाली भोईर महाराष्ट्रातील दमदार अगदी तिथे पाणी घेऊनचा मैदानामध्ये उद्या उरण विधानसभेचे दमदार आमदार महेश बालदे यांना 8 तारखेला तुम्हाला जरूर या स्पर्धेमध्ये बघायला मिळेल. मजा येईल पाणी घेऊनचा मैदानामध्ये. गोपीशेठ पर्लेकर हा त्यांची तुम्हाला उपस्थिती बघायला मिळेल 8 तारखेला. उद्या पनवेलचे दमदार आमदार प्रशांतदादा ठाकूर यांची तुम्हाला एंट्री बघायला मिळेल. राजकीय क्षेत्र सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर मंडळी तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळेल. जय माता दी ग्रुप आणि ओम 11 आयोजित महेश घरत यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा. महेश घरत यांचं शुभागमन आज प्रचंड प्रेक्षक तुम्हाला बघायला मिळाले. प्रितेश डिजिटलचे मालक प्रितेश पाटील आणि त्यासोबत विठ्ठल नीरज म्हात्रे यांच्याकडून शुभेच्छा दिले जात आहेत. महेश घरे त्यांना धन्यवाद. आपण त्यांचे आभार व्यक्त करूया. हा छोटो लेंथ आणि लाईन बघावे लागेल. व्हाईट बॉलचा इशारा. प्लीज अशी नावं काही सांगू नका की आमची पाटणं फुटतील नाही तर घरी जाताना आम्हाला पकडायचे रस्त्यात. शांती घ्या. जाऊया मैदानामध्ये. 25 धावा फलकावर लागलेत आणि 2 विकेट. साईश मात्र 7 बॉलमध्ये 16 धावा होतो खेळतो 1 जीवन धावांसोबत. रक्षित मात्र 1 बॉल 1. हा फुलटास बॉल होता. फटका सजवला जरूर परंतु बॉल चाललाय. फिल्डर पोहोचलेत. 1 रन इथे पूर्ण झाली. साईशनं आता थोडं सांभाळून घेतलंय. स्लॉट मध्ये आला तर आक्रमण करायचं अन्यथा सिंगल डबल करायचा हा उद्देश त्याचा आपण बघतो. रन फलकावर धावा जे 3रं षटक सुरू आहे. रन फलकावर धावा तुम्हाला बघायला मिळतात तर टोटल 26 धावांपर्यंत आता संघाने मजल मारली आहे. मंगेश जोशीच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे कारण पहिलं षटक अतिशय महागडं नशीब यांचं ज्यानं 16 रन खर्च केले आणि त्यानंतर रितेशनं कमबॅक केलं. त्याने 8 धावा खर्च करत असताना 2 विकेट घेतले लगातार. त्यामुळे ते त्याचं कमबॅकिंग ओव्हर होती आणि आता मंगेश जोशी चांगला चेंडू हा देखील फुलर लाईनचा वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न तिथे राहिला. फिल्डर पुन्हा एकदा तीच चुकी करतोय. स्लो थ्रो आणि 2 रन लगेच पूर्ण केले जातील. मित्रा संधी दिली तर संधीचं सोनं प्रत्येक जण करतात. हे क्रिकेट आहे. या क्रिकेट खेळामध्ये तुम्ही गाफील राहू शकत नाही. आम्ही अनेक असे संघ बघितलेत जी बाजी मारता मारता हरलेत. जिंकलेली बाजी हरलेत. मैदानामध्ये तुम्ही गाफील राहिलात तर तुमचा कार्यक्रम होतो. त्यामुळे तुम्ही या क्षणाला अगदी इतक्या इम्पॉर्टंट मॅचला या चुका करूच शकत नाही आणि त्या व्हायलाच नाही पाहिजेत. टॅप केला बॉलला. फिल्डर पोहोचली पुन्हा एकदा बॉलवर. तिथेच बॉल चाललाय. आता यावेळेस कोणती चूक झाली नाही. बॉल कलेक्ट केला आणि योग्य थ्रो. रन मात्र मिळेल या बॉलवर. सिंगल संघ अजून पुढे चाललाय. धावसंख्येचा फलक आता 29. धावा फलक बघायला मिळत. सेकंड एंडकडे साईशला बघायला मिळेल. 8 बॉलमध्ये 17 धावा त्याने आपल्या बॅटिंग मार्कवर केलेत. मंगेश जोशी 4 बॉलमध्ये 5 धावा त्याने देखील खर्च केल्यात. जबरदस्त ओव्हर देखील राहिली आहे परंतु साईश ड्राईव्ह केला बॉलला.
एक रन इथे कंप्लीट केली जाईल. स्लो झाली धावसंख्येची गती, अगदी आपण बघितलं 16च्या गतीने निघालं आणि त्यानंतर आता गती कमी झाली आहे. जसं आपण मुंबई टू प्रवास गोवा करतो तसं जवळपास आपण जर एकदा इथून एक्सप्रेसवरून निघालो तर मधला रस्ता तो थोडा खराब आहे आणि नंतर सुसाट आहे. तशाच पद्धतीने या धावसंख्या अगदी आपण बघायला मिळाल्या. शेवटचा बॉल आहे, लास्ट ओव्हर यानंतर सुरू होईल, परंतु या षटकातील तिसऱ्या ओव्हर मधील हा अंतिम चेंडू. 30 वर सध्या संघ शॉट पुल करायचं तर टॉपेज महत्वाची आणखी एक विकेट. यावेळेस खेळाच्या खेळीचा अंत झालाय. रक्षित म्हात्रे जो इथे परतलाय, बॅट्समन क्रमांक 3, तिसरा धक्का. तुमसे ना हो पाएगी मयूर भाई की बराबरी तुमसे ना थँक्यू डीजी. आता करंट रन रेट 10.00 10 वर येऊन थांबलाय पर ओव्हर मध्ये. त्यामुळे 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघ 30 वर आणि 3 गडी बाद. सध्या 3चा मॅजिक आकडा बघायला मिळेल. आकड्यांचा खेळ मैदानाच्या बाहेर काय चालू आहे सगळ्यांना माहिती आहे. तो आकड्यांचा खेळ इम्पॉर्टंट आहे सगळ्यांसाठी, त्या प्रेक्षकांसाठी. अगदी आज सगळ्यांनी मनमुराद आनंद सगळ्या घेतला क्रिकेटच्या मैदानावर. आता शेवटचा अंतिम षटक आता उर्वरित शिल्लक राहिला आणि अंतिम षटकामध्ये प्रसाद पाटील, राजा राठोड हा मैदानामध्ये आलाय. साईशला आता स्ट्राईक रेनकडे ठेवण्यामध्ये यश मिळालंय. बघायचं आहे अंतिम षटक. स्लॉगर म्हटली की हाणावर आणि ती झालीच पाहिजे फलंदाजी टीमच्या दृष्टिकोनातून, परंतु डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज तेवढाच बघायला मिळेल तुम्हाला. क्षेत्ररक्षण करणारा दादरचा प्रसाद पाटील खूप कमी वयामध्ये या खेळाडूंना आपली मुख्य संघामध्ये जागा केली. मला वाटतं प्रसाद पाटीलचं वय जवळपास 16 वर्ष. का 16 का डोला या ओव्हरमध्ये प्रसाद पाटील दाखवेल. बघायचं 2 यंगस्टर साईश म्हात्रे गेले बऱ्याच वर्षापासून या संघामध्ये त्यांनी ऑलराऊंडरची भूमिका बजावत असताना साईश म्हात्रेची ओळख त्याची वेगवान गोलंदाजी, परंतु आता बॅटिंग देखील तेवढाच दमदार करतो. स्वतःमध्ये आपण इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे. पुढे पुढे जायचं असेल तर इम्प्रूव्हमेंट इम्पॉर्टंट आहे. वाईड वॉर्कर साईशला देखील संभ्रमात टाकले या बॉलनं. आणि बघा प्रसादसाठी तिथे दादर गावचे जे प्रेक्षक आहेत सगळे टाळ्या वाजवतात, ओरडत आहेत, त्याला सपोर्ट करतात. ही सपोर्ट सिस्टम आहे. कारण निस्वार्थ क्रिकेटच्या खेळामध्ये निस्वार्थ कोण असतील तर प्रेक्षक आहेत. ते फक्त तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी येतात, आपलं गाव जिंकावं म्हणून येतात. बॉल तयार होत असताना पुन्हा एकदा हा चेंडू तेवढा तीव्रतेचा बघायला मिळाला. स्ट्रेटचा फटका, लॉंग ऑफचा फिल्डर धावायला पाहिजे होता, थोडे प्रयत्न अजून करायला पाहिजे होते. बिशप मध्ये हा फटका बघायला मिळाला. रन मिळतील 4 चौकार. तुमसे ना हो पाएगी मयूर भाई की बराबरी तुमसे ना हो पाएगी मयूर भाई की बराबरी. थँक्यू डीजे. खरं तर हा चेंडू खराब नव्हता. प्रसादचा फटका त्याच्या एक लेवल पुढे होता. त्यानं हाफ व्हॉली कॅप्टर इथे बघायला मिळाला आणि तदनंतर हा चौकार विशप मध्ये येताना बघायला मिळाला. 34 वर सध्या संघ पोहोचलाय. हा चेंडू सोडून दिला. यस डेफिनेटली पंचनामाला भरावे लागतील. थोडीशी लेंथ झोन पासून दूर ठेवायची होती. गोलंदाज किती शातिर असू द्या, किती अनुभवी असू द्या, किती मोठा असू द्या, एखादा फटका आल्यानंतर त्याच्यावरही दबाव येतं. असं नाही की मैदानामध्ये एक रन करणं, एक डॉट बॉल फेकणं किती चॅलेंजिंग आहे हे फक्त खेळाडू जाणतात. मैदानाच्या बाहेर आपण काही प्रतिक्रिया देऊ शकतो. म्हणतात ना, पोहायचं शिकायचं असेल तर पुस्तक वाचून पोहता येत नाही, त्यासाठी तुम्हाला स्वतःला पाण्यात उतरावं लागेल. फटका सजला बॅटच्या रडार मध्ये. हाय अँड हँडसम त्या टावरच्या अगदी वरून बॉल सीमारेषा पलीकडे षटकार.
फडके, दादा सरकार, विद्यमान उपसरपंच साहेबा लगातार 3 चेंडू 3 षटकार लगावले. तर 10-10 आणि त्यासोबत 32-05 तेजस्वी डाके यांच्याकडून देखील 32-05 लगातार 3 षटकारांसाठी. आणखीन एक वॉटर बॅटिंग, परंतु हा षटकारी की चौकार. पंच सांगतील आम्हाला 1 बाउन्स बॉल निघून गेलाय. रन मिळतील 4 चौकार. मयूर माली यांच्याकडून 5,000चं कॅश प्राइज जासे संघासाठी. धावसंख्येचा फलक पुढे चाललाय. रन फलकावर धावा लागल्या त्या टोटल आपण बघू शकता. आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतात की 51 धावा 51. एकावन्न 50 अप जासई. बॅटच्या टोईनला चेंडू लागलाय. बॉल घरे घरे चालला. 1 रन पूर्ण झाले. दुसरी साठी निघालेत. वेगवान रन डेंजरेनकडे. रन मात्र दुसरी देखील कंप्लीट झाली. पहिला डाव खेळाचं पहिलं सत्र जबरदस्त राहिलं आणि ज्यामध्ये बॅटिंग करत असताना जासई या संघाने केले टोटल 53 धावा आणि 54 54 चं टार्गेट इथे उभारलं गेलंय. बिल्कुल एक जबरदस्त संगीत आपने सुना. तर वैभव भोपी समालोचक मित्र यांचा इथे आपण सन्मान करूया. आजच्या रात्रीमध्ये त्यांचा आणि आमचा प्रवास इथे समाप्त होईल, कारण पुढच्या स्पर्धा आहेत भरपूर. त्याच्यामुळे मी विनंती करतो सूरजभाई आणि निलेशभाई पाटील की आपण या ठिकाणी वैभव यांचा इथे शुभ सन्मान आपण करावा. तर 14 बॉल मध्ये 40 धावांची अफलातून इनिंग साकारली. साईशने आपण खऱ्या अर्थानं पाहिलीत. संदीप शेठ यांना आपण पाहतो मित्रांनो की मागच्या वर्षी देखील आम्ही दिगोडा प्रीमियर लीग पाहिलीत. पाणी दिगोडे प्रीमियर लीग झाली. त्या स्पर्धेमध्ये देखील संदीप पाटील साहेब उरण विधानसभा अर्थातच बालदी साहेबांचे अगदी निकटवर्तीय आणि उरण तालुका भारतीय जनता पार्टी खजिनदार संदीप शेठ यांच्या शुभ हस्ते वैभव पाटील समालोचक यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मित्रांनो मागच्या वर्षी देखील दिगोडे प्रीमियर लीग साठी बाईक होती आणि बाईक जिंकली होती ती खेळाडू सूरज पाटील. आणि मयूर शेठ यांची चर्चा झाली होती की यंदा दिगोडे प्रीमियर लीगचा थरार आहे की नाही, परंतु मला तर वाटतं जर झाली तर जवळजवळ 1 लाख चांदीची ट्रॉफी तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि उद्या
तर या पुढचा सन्मान आपण करूया आमचे रॉकस्टार प्रवीणजी गायकर. मी सन्माननीय मयूर माली यांना विनंती करेन की आपल्या शुभासे रॉकस्टार प्रवीणजी गायकर सरांचा शुभ सन्मान आपण इथे करूया. मित्रांनो, एकही दिवस समालोचन क्षेत्रामध्ये ज्यांच्याकडे फ्री नाही, परंतु आयोजकांच्या प्रेमाखातीर प्रत्येक स्पर्धेमध्ये समालोचकांना जावं लागतं. आणि आज सन्माननीय मयूर शेठ घरत आणि त्यासोबत निलेश शेठ पाटील, मी मयूर शेठ घरत यांना विनंती करेन की आपल्या शुभासे आणि त्यासोबत माली साहेबांना देखील विनंती मी करेन. रॉकस्टार प्रवीणजी गायकर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक, त्यांचा हा शुभ सन्मान. पहिला खेळाचा डाव संपला आणि दुसऱ्याला सुरुवात होते. आपण वळूया या मॅचच्या दुसऱ्या सत्राकडे. ऐकूया एक दमदार सामना बघायला मिळेल आणि या दमदार समालोचन आपण ऐकणार होता रॉकस्टार प्रवीणजी गायकर. तो बिल्कुल चलते हैं मैदान के अंदर दो टीमों के बीच में. ये ताकतवर घमासान आपके सामने नजर आता हुआ. जीतने के लिए 4 ओवरों में बिल्कुल 54 रनों का यहाँ पर टारगेट है. हालांकि पिछले साल बिल्कुल बाइक लेकर अपने घर गए थे इसी मैदान के ऊपर से, अंदर से जबरदस्त परफॉर्मेंस रहा था साइश मात्रे का. और इस बार भी जीवन दान मिला और जीवन दान लेते हुए साइश मात्रे ने अपने टीम के लिए 40 रनों की धुआंधार पारी खेली और ये सबसे बड़ा लक्ष्य रखा है. तो बादल और कुणाल ये आरंभिक बल्लेबाज स्ट्राइक पर होंगे. कुणाल लेफ्टी के खिलाफ लेफ्टी का इस्तेमाल यहां पर दिखाते हुए टीम जानता राजा 11 दादर टीम के कप्तान. पहली गेंद के ऊपर सुपला शॉट खेलने का प्रयास जरूर किया था, लेकिन बल्ले और गेंद का संपर्क हुआ नहीं है. डॉट बॉल के साथ यहां पर अपनी गेंदबाजी की शुरुआत करते हुए. तो चलिए, समय भी अभी बहुत ज्यादा हो चुका है. तो विवेक भाई, इनकी फरमाइश है कि अब शायद उन्हें महाराष्ट्र की विनय भाई की फरमाइश है कि उन्हें लावनी सुनना है. तो चलिए बिल्कुल चलते हैं मैदान के अंदर. बलिशेठ घरत वेदिका इंटरप्राइजेस के ओनर, इनके ओर से शुभकामनाएं. मित्र परिवार अनिकेत, आदित्य, साथ ही साथ प्रणय, जतिन, परेश, सभी का स्वागत है. लेकिन इस बार मौका बनेगा. बल्लेबाज आउट. पहला करारा झटका. भूल जाए, कमाने के बाद भी 500 के कपन में दफन हो जाए, इसलिए यार जरूरी है. और आप देख सकते हैं पूरी तरीके से जब मिलते हैं दो यार तो बनता है बहुत सारा प्यार. और आज देखिए मयूर शेठ और आप देखते संदीप शेठ और हमारे नीलेश भाई, एवन ये जो है मेहमान जो रॉयल पूरी तरीके से कारभार दिखाते हुए. अश्विन पाटिल, प्रफुल्ल पाटिल, विनय मात्रे, तीनों यार. और इस बार चलिए तेज बॉल डाली थी. ऑप्शन यॉर्कर का इरादा किया था. पूरी तरीके से संकट में है जनता राजा 11 दादर टीम. बादल अब नॉन स्ट्राइक इन पर खड़े. बादल को ही चार्ज लेना पड़ेगा क्योंकि बादल आने से पहले तूफान मंडराने लगते हैं. क्या वही बादल इस मैदान के अंदर अपना तूफान मचा पाएंगे? ये भी तेज सटीक यॉर्कर. एक और डॉट बॉल की समाप्ति. साइश मात्रे एक ऐसे किफायती ऑलराउंडर है दोस्तों कि जीव गांवदेवी गांवठान के ओर से व्यावसायिक जब क्रिकेट खेली जाती है तालुका आप में या अन्य कोई महाराष्ट्र की सबसे बड़ी टूर्नामेंट हो, जो हमेशा इस खिलाड़ी ने रुतबा दिखाया. लेकिन बादल हाथ पे हाथ बह रहे हैं कि यहां पर उनको मौका कब मिलेगा. यह मैदान के अंदर ज्यादा स्ट्राइक देनी पड़ेगी. इस बार भी राइटी बैट्समैन के खिलाफ लगातार शरीर से दूर गेंदें फेंकी जा रही है और ये डॉट बॉल एक और समाप्ति नजर आती हुई. झुको तो ऐसा झुको कि नाच करे बंदगी, उठो तो ऐसे उठो कि पक्र करे बुलंदी. आप यहां पर पूरी तरीके से बड़े शॉट लगाने पड़ेंगे. लगातार 4, एक भी रन नहीं है. डॉट बॉल की क्या समाप्ति नजर आएगी? 3 गेंदें लगातार डॉट. इससे पहले पहली गेंद डॉट, 1 विकेट. अगर यह मेडन ओवर होता है तो मयूर शेठ के जन्मदिन के ऊपर यह जो टूर्नामेंट रखी है, यह पहला मेडन ओवर क्या साइश मात्रे बना सकते हैं या इस मेडन ओवर को तोड़ सकते हैं बल्लेबाज रितेश? देखेंगे. गेंदबाज है तैयार और बल्लेबाज भी है तैयार. तो यह फुल टॉस सीधा खिलाड़ी के हाथ में. एक बार जोरदार तालियां साइश के लिए.
मेडन ओवर प्लस विकेट, 2 विकेट, कोई रन नहीं है। क्या कमाल की गेंदबाजी। जिंकवला विजय भानुदास पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल जर बादलने हा सामना जिंकवला, कारण त्यालाही माहिती आहे की बादल तेवढाच ताकदीचा फलंदाज आणि त्यांच्या वतीनं बादलसाठी हे पारितोषिक आलंय। तो बिल्कुल चलते हैं मैच के अंदर, करके दिखाओ कुछ ऐसा कि जमाना करना चाहे आपके जैसा। अब देखेंगे इस मैदान के अंदर वहां तूफान भी हार जाते हैं जहां कश्तियां जीत पर होती है। क्या यहां पर कश्तियां जीत पर होगी बादल की? पहली गेंद लीडिंग एज और इस बार फील्डर को चकमा दिया गेंद में और बादल ने आगाज कर दिया है सीमा रेखा पार, 4 रन। जर तुम्ही लावणी ऐकलीत ना, जी लावणी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरनाथ शेटपडके यांनी फक्त गायली होती, एवढी व्हायरल झाली की जो ओरिजिनल सॉन्ग देखील कोणाला माहित नव्हता, परंतु पंढरी शेटपडके साहेबांचा तो गाणं, तो आवाज तेवढा आपण पाहू शकाल की युट्यूबच्या माध्यमातून किती फेमस झाला होता। म्हणजे प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य करणारं, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आपलं स्थान मिळवणारं खऱ्या अर्थानं बैलगाडा क्षेत्रातील असा एकच राजा म्हणजे पंढरनाथ शेटपडके साहेब। तो बिल्कुल यहां पर डॉट बॉल की समाप्ति, तुरंत जवाब दिया बादल को गेंदबाज संयम मात्रे, एक और लेफ्टी गेंदबाज यहां पर आते हुए और इस बार मिस टाइमिंग है, खुद गेंदबाज अपने फॉलो थ्रू में और ये कैच ड्रॉप। बादल जैसे बल्लेबाज को जीवन दान देना यानी कि अपने पैर के ऊपर कुल्हाड़ी मारने के बराबर है। चलिए जिस तरीके से साइश मात्रे का कैच छूटा था बिल्कुल उसी तरह अब यहां पर बादल का भी कैच छूटा है। अभी अभी जब मैं गाड़ी में था तो कप्तान की बाइट सुनी थी हमने दादर के कि हम उनके पास 3 लेफ्टी गेंदबाज हैं, उसके लिए थोड़ी सी दिक्कतें होती है जैसे टीम के खिलाफ खेलने के लिए, लेकिन ये ऐसा नहीं कि आप लेफ्टी है उनके सामने कि आप नहीं खेल सकते, आप में भी वो ताकत है, आप में भी वो काबिलियत है, आप मार सकते। हर बार आप ये नहीं सोचते कि अपोजिशन में इतने बड़े उतने ऐसे गेंदबाज है, बस आप अपना हुनर दिखाने का हमेशा प्रयास कीजिए। लोग किस्मत से नहीं अपने मेहनत से बनते हैं। और चलिए क्रॉस पार्टर खेलने का प्रयास जरूर किया था, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई देखते देखते समीकरण बदलेगा, 14 गेंदें बची है, 49 रनों की फिलहाल जरूरत है, यानी कि टारगेट आप एक ही मन में रखना होगा कि कम से कम 8 छक्के इस मैदान के अंदर दागने पड़ेंगे। जासई गाव के जमाई राजा मयूर माली, जावई बापू म्हणजे अवघड जागेचं दुखणं, आज कसं त्यांनी मॅनेज केलंय। तो बिल्कुल इस बार चलिए मिड ऑन में कोई खिलाड़ी नहीं था, एडिशनल ऑन में जब तक गेंद को उठाए फील्ड करे तब तक 1 ही रन मिलेगा। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 6 रन, जीतने के लिए 13 गेंदें और चाहिए मेरे ख्याल से 48 रन, यानी कि कम से कम 8 छक्के इन 13 गेंदों के ऊपर लगाने पड़ेंगे। क्या बादल को मिला हुआ जीवनदान फायदेमंद होगा जनता राजा 11 दादर टीम के लिए? छत्रपति शिवाजी महाराज जो हमेशा आप देखते हैं कि जानता राजा जिन्हें कहा जाता था, और उन्हीं के नाम से इस मैदान के अंदर टीम पेन विभाग से आई हुई खेल रही है। दादर अच्छे फॉर्म में इस सीजन में, लेकिन थोड़ी सी दिक्कत है कि साइज के खिलाफ इन्हें थोड़ी सी मजबूरियों को ये होना पड़ा। ओ अच्छा शॉट, कमाल का ये टाइमिंग, कवर्स और एक्स्ट्रा कवर के बीच में से दैट्स गन माइटी, इट्स अ फ्लाइटी मच नीडेड सिक्सर। 6 रन और इसी के साथ रन बने हैं 12। अब चाहिए 12 गेंदों में 7 छक्के, 42 की जरूरत। नहीं होती
म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा या मातीमध्ये जन्माला आला. अवघ्या 50 वर्षांचं आयुष्य महाराजांना मिळालं, परंतु या 50 वर्षांमध्ये 350 किल्ल्यांचं साम्राज्य महाराजांनी उभं केलं. म्हणजे महाराष्ट्राच्या भालावरती सांगावा असा इतिहास शिवरायांनी करून ठेवला. परंतु याच गडकोट किल्ल्यावरती आपले प्रियकर प्रियसी नावं कोरतात, हे पाहून वाटते कुठेतरी चुकतंय. शत्रूंच्या स्त्रीकडे बघताना तिच्यामध्ये माझी आई बघा, तिच्यामध्ये माझी रखुमाई बघा, परंतु याच महाराष्ट्रामध्ये आया बहिणी सुरक्षित नाहीये, हे पाहून वाटते कुठेतरी चुकतंय. सकाळी उठल्यानंतर आपण म्हणतो, आपल्या गाडीवर देखील लिहितो, सकाळी उठल्यानंतर म्हणतो जय शिवराय, गाडीवरती लिहितो अरे बघतोस काय मुजरा कर, परंतु तीच गाडी जर संध्याकाळी एखाद्या बिअर बार समोर उभी असेल ना, तर वाटते कुठेतरी चुकतंय. विचार बदला, शिवचरित्र वाचा मित्रांनो. जरा आपण शिवचरित्र वाचलं तर नवीन ऊर्जा देखील येते आणि हा शिवरायांचा महाराष्ट्र अभिमानानं फुलेल. महाराजांनी आपलं भविष्य जाणलं होतं, परंतु निदान तुम्ही महाराजांचा इतिहास तरी विसरू नका. आणि हे शिवरायांचं संगीत करताना आपण ऐकलं. 12 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, 12 में चाहिए 42, 42 की जरूरत. गेंदबाज प्रमोद मडवी तैयार. तो इस बार हल्के हाथों से खेला, शॉर्ट कवर में खिलाड़ी है कि जानते हैं कि यहाँ पर स्ट्राइक देना बादल को बहुत जरूरी होगा. 1 रन मिलेगा, 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 13 रनों के ऊपर. रन और गेंदों के बीच में फासला, आखिरी गेंदें बची है 11 रन चाहिए 41 रन. ये ओवर हार या जीत का फैसला तय करेगी. प्रमोद मडवी के ओवर में अगर यहां पर बड़े शॉट आते हैं तो जानता राजा 11 दादर टीम बिल्कुल अपना सिकंजा कस सकती है. बादल अगेंस्ट प्रमोद के तैयार. और ये उड़ाया, ये हवाई हल्ला, सीधा गेंद जाएगी वाइड लॉन्ग ऑन के ऊपर से सीमा रेखा पार. 6 रन. ज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. 19 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. प्रमोद फिर से एक बार तैयार. ओ ये छक्कों के हैट्रिक के कगार पर थे, फिंगर रोल किए प्रमोद मडवी ने. एक्शन रिप्ले आप देख सकते हैं कितना बढ़िया इस गेंद को ट्रैवल किया, लेंथ गुड लेंथ पर थोड़ी सी रखी और पूरी तरीके से यहां पर बाहर की तरफ निकालने का एक्शन रिप्ले में नहीं दिखा. यहां पर गेंद ये ऑपरेटर को जैसे इसे अच्छी गेंदों को दिखाना जरूरी होता है. आप ट्रैकर की बॉल हो, यह क्रिकेट की मादक सौंदर्यता दिखाने वाला स्ट्रोक था, लेकिन फील्डर ने कैच पकड़ा है, वो खिलाड़ी था. विराज ने यह कैच पकड़ा और यह कमाल का कैच. जितनी बाहर जाने वाली गेंद थी उसी दिशा में मोड़ा था, लेकिन यह कैच नहीं बल्कि मैच पकड़ा है. बैट्समैन आउट. जो बची कुछ ही उम्मीद थी वो उम्मीद का दिया मात्र मैदान से बाहर जाता हुआ और बादल के समर्थक थोड़े से नाराज. 1000 का इनाम लगाया था भानुदास भाई ने कि बादल अगर मैच जिताते, लेकिन बादल मात्र यहां पर अपेक्षाओं के ऊपर खड़े नहीं उतरे. अभी भी यहां पर समीकरण बताएंगे. 8 बॉल में चाहिए 35, यानी कि 6 छक्कों की तलाश होगी. झेल ज्याने पकडलाय तो मयूर माली यांचे मेवणे आणि मयूर माली यांच्याकडून त्याच्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. मेवण्यांचे पावणे. तो चलिए 7 गेंदे अब चाहिए 35 रनों की जरूरत. कुछ लोग यहां पर हिम्मत जरूर खोते हैं, लेकिन जब इरादा बनाते हो ना बड़ी उड़ान का, तो फिर कद क्या देखना आसमान का. एक और शानदार डिलीवरी, डॉट बॉल. इसी के साथ मुकाबले में कमबैक. चाहिए 6 गेंदे, 35 की जरूरत. ठोक दीजिए.
तर चला मेवण्यासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक जमा है नीलेश भाई। और इस बार हवा में गेंद मौका बनेगा, फील्डर गेंद के नीचे शॉट माफ कीजिए डीप मिड विकेट में खिलाड़ी आए थे, लेकिन जब तक उठाए फील्ड करे, थोड़ी सी खराब फील्डिंग, कैच आसान भी नहीं था। तो नए बल्लेबाज ये वन जोड़ी देख सकते हैं नीलेश भाई पाटिल और मयूर भाई खरत। एक ने काला कोट पहना है, आज इनका जन्मदिन है, और दूसरा ये सोने का जैकेट नजर आ रहा है नीलेश भाई का। 9 तारीख को जल्लोश होगा। तो चलिए दिघोड़े, जय माता दी दिघोड़े, गावदेवी गावटान और चिरले, आर्यन एंटरप्राइजेज चिरले, ऐसी लीग होगी, मजा आएगा। और ये चलिए 3 विकेट इस ओवर में, और इनके लिए सरप्राइज गिफ्ट 12 साइकिल फाइनल में। ये तो रिकॉर्ड तोड़ दिया सभी का। आओ डीजे। धन्यवाद टीचे, धन्यवाद टीचे। अरे कैमरामैन जरा फोकस करो ना यार, ऐसा माहौल होता है तो आपका कैमरा उनकी तरफ मांगता है। एक कैमरामैन चालाक होना बहुत जरूरी होता है। तो चलिए इस बार डॉट बॉल की समाप्ति, और इसी के साथ टीम मेघनाथ शेठ प्रतिष्ठान विठल क्रिकेट क्लब झांसी सीधी पहुंची है टॉप 4 में। अभिनंदन, पिछले साल की चैंपियन। धन्यवाद, धन्यवाद डीजे। तर या ठिकाणी शुभेच्छा आल्यात वीरेंद्र घरत साहेब यांच्या वतीनं भूषण मात्रे झांसी संघासाठी शुभेच्छा आल्यात। इथे 1000 रुपये मिळवणे आणि इथे